मार्करचा आम्ही आजपर्यंत शाई लावली ना, तू काय लावलं मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग? म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत, बरं का. परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत. या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं, याला काही सत्ता नाही म्हणत. या सगळ्या गोष्टीला माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं आहे, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये, की कशा प्रकारे आता इथे छबिलीत असला कुठेतरी इथं एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलंय. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात. परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं, एवढीच फक्त इच्छा. घेतला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं अमित साटम यांनी सकाळी सांगितलं. नाही, प्रश्न अमित साटमने या गोष्टी बोलू नयेत आता, कळलं का. आज निवडणुकीचा, आज मतदानाचा दिवस आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही करू. मला असं वाटतं मी मार्करचा आम्ही आजपर्यंत शाई लावली ना, तू काय लावलं मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग? प्रतिक्रिया देऊ लागलेली की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतात की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा. मग आणि शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा, हा विकास. ठीक आहे, आपण सतर्क राहावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवावं.